प्राचीन काळी मृकुंड ऋषी आणि त्यांची पत्नी मरुदमती यांना संतान नव्हते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पुत्र प्राप्तीचा वर दिला. पण त्याच्यासोबत एक अट ठेवली. त्यांनी 2 पर्याय दिले. पहिला पर्याय, दीर्घायुषी लाभलेला पण सामान्य बुद्धीचा पुत्र. दुसरा पर्याय, अल्पायुषी केवळ 16 वर्षाचे पण अत्यंत गुणी, बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ पुत्र. मृकुंड ऋषी आणि मरुदमती यांनी विचार करून गुणी, बुद्धिमान पण अल्पायुषी पुत्राची निवड केली. शंकरांच्या वरदानाने त्यांना मार्कंडेय नावाचा पुत्र झाला. मार्कंडेय लहानपणापासूनच अत्यंत शिवभक्त आणि ज्ञानी होते. त्यांचे 16वे वर्ष जवळ येत असताना त्यांच्या मातापित्याला त्यांच्या अल्पायुष्याची चिंता वाटू लागली आणि ते खूप दुःखी झाले. जेव्हा मार्कंडेयाने त्यांच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा त्यांनी मार्कंडेयाला सर्व सत्य सांगितले. मृत्यूजवळ आल्याचे कळताच मार्कंडेय अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या आईवडिलांना धीर दिला आणि ते भगवान शंकराच्या महामृत्युंजय मंत्राची आराधना करण्यासाठी एका शिवलिंगासमोर बसले. ते पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तिभावाने शंकरांची पूजा करत राहिले. जेव्हा त्यांचे 16वे वर्ष पूर्ण झाले तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी यमराज म्हणजे मृत्यूचे देव स्वतः तिथे आले. मार्कंडेय त्यावेळी शिवलिंगाला घट्ट मिठी मारून शिवभक्तीत लीन होते. यमराजांनी जेव्हा आपले फास मार्कंडेयाच्या दिशेने फेकले तेव्हा ते पाश चुकून शिवलिंगालाही स्पर्शून गेले. आपल्या प्रिय भक्ताच्या प्राणावर संकट आलेले आणि शिवलिंगाला पाश लागलेले पाहून भगवान शंकर तिथे प्रकट झाले. ते अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी यमराजांना त्यांच्या कृत्याबद्दल कठोर शिक्षा दिली आणि मार्कंडेयाचे प्राणहरण करण्याचा यमराजांचा अधिकार काढून घेतला. त्यानंतर शंकराने मार्कंडेयाला दीर्घायुष्याचे नव्हे तर चिरंजीव म्हणजेच अमर होण्याचे वरदान दिले. अशा प्रकारे मार्कंडेय ऋषींची आपल्या अतूट शिवभक्तीमुळे आणि महामृत्युंजय मंत्राच्या बळावर मृत्यूवर विजय मिळवला आणि ते चिरंजीवी झाले.